पुढच्या बातमीकडे वळूया। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या 750व्या जन्मोत्सव दिन साजरा करण्यात येतोय आणि या निमित्ताने आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवरती तब्बल 22 किलो वजन असलेला सोन्याचा कळस हा स्थापन केला जाणार आहे। तर वारकरी संप्रदायातील प्रत्येकाने योगदान दिल्यामुळे हा वैभव सोहळा पाहायला मिळत असल्याची भावना विश्वस्तांनी व्यक्त केली आहे। ज्ञानदेवांचा हा 750वा जयंती उत्सव सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सव वैकुंठात सुद्धा भगवान परमात्मा साजरा करतोय आणि या ब्रह्मांडामध्ये आजचा दिन हा पवित्र दिन आहे। भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्याचा जयंती दिन आणि महाविष्णूचा अवतार असलेल्या ज्ञानदेवांचा जयंती दिन आणि या पवित्र मंगलमय दिनी दुग्धशर्षा योग असा आहे की ज्ञानदेवांच्या संजीवन समाधी मंदिरावर आज 22 किलो सुवर्णाचा कलश स्थापित होतोय। ज्ञानदेवांचं ऐश्वर्यमुळे आहेच, तुकोबाराने त्याची प्रचिती आली म्हणून ज्ञानदेवांच्या तुकोबांच्या मुखातून उद्गार आले, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले। म्हणून ज्ञानदेवांकडं ऐश्वर्यपणे आणि शक्तीपणे आजचं हे ज्ञानदेवांच्या ऐश्वर्याचं प्रतीक आहे आणि असं आम्ही सर्व वारकरी मानतो। पण अर्थात मी जसं म्हणत होतो की ऐश्वर्यात वाढ झाली, किती किलोचा कळस आहे, त्याची किंमत काय आहे, यापेक्षा श्रद्धेचं मोल काय आहे आणि समाजाने अतिशय कमी वेळामध्ये कोणत्या श्रद्धेतनं उभं झालं। जसं आता आमचे सहकारी विश्वस्त ज्यांचा मूळ उद्देश हा होता, प्रेरणा त्यांची होती की 11 किलोचा सुवर्ण कळस माऊलींच्या शिखरावर चढवायचा, परंतु वारकऱ्यांचा आशीर्वाद प्रतिसाद आणि त्यांची माऊलीच्या प्रती असलेली ती भावना ही इतकी वृद्धिंगत होत गेली की आता सध्या ही पूर्तता होताना आनंदाने आमच्या सगळ्या वारकऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की आपल्या माऊलींच्या मंदिरावर आता 22 किलो सुवर्णाचा कलश स्थापित होतो आहे। आता यामध्ये दान देणारे जे वारकरी आहेत त्यांनी अगदी 10 रुपयापासून तर लाख रुपयापर्यंत दिलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की आता जसं बाबांनी सांगितलं की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ आणि माऊलींचा गाभारा जो आहे ना, हा जगद्गुरू तुकोबाराय महाराजांनी त्यावेळेस बांधलेला आहे आणि तुकोबाराय महाराजांना आम्ही संप्रदायामध्ये कळस म्हणतो। तर हा कळस बसवताना कुठेतरी खाली ज्ञानोबा स्थित आहे आणि त्या ज्ञानोबांचं वैभव वाढवण्यासाठी, त्या संप्रदायावर कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी हा सुवर्ण कलश म्हणजे तुकोबांचं स्मरण देणार आहे असं आम्हाला वाटतं। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी।